पुन्हा एकदा पानगाव ते खरोळा रस्त्याचे काम रखडले। रेणापूर तालुक्यातील पानगाव ते खरोळा फाटा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सन 2018ला मंजुरी मिळाली होती। खरोळा फाटा ते पानगाव हा केवळ 14 किलोमीटर अंतराचा महामार्ग मागील 6 वर्षापासून रखडलेला होता। अनेक आंदोलने झाली, परंतु रस्ता होऊ शकला नव्हता। परंतु दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी पानगाव ते खरोळा फाटा रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला पानगावपासून सुरुवात करण्यात आली असल्यामुळे व्यापारी व गावकऱ्यात आनंदाचे वातावरण तयार झाले होते। पानगाव रेल्वे गेटपासून पनगेश्वर कारखान्यापर्यंत काम पूर्ण झाले। पुढे पातरवाडी ते मुरढव रस्त्याचे काम सुरू असताना पुन्हा आनंदाचे वातावरण नागरिक, व्यापारी व वाहनधारकांची निर्माण झाले होते। उमरगा ते खामगाव जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361H या राष्ट्रीय मार्गाला 2018 मध्ये मंजुरी मिळाली होती आणि त्याच्या कामाला सुरुवात झाली होती। उमरगा ते खरोळा फाटा आणि परळी ते पानगाव रेल्वे गेट इथपर्यंत 2 वर्षापूर्वी तयारही झाला आहे। पानगाव रेल्वे गेट ते खरोळा फाटा हा केवळ 14 किलोमीटर इतकाच कधी शेतकऱ्यांच्या मावेजाकरिता तर कधी महामार्ग अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे आणि लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे होऊ शकला नाही। अनेक वेळा पानगावकरांनी निवेदने दिली, आंदोलने केली, पानगाव ते रेणापूर रस्ता रोको केला, अनेक वेळा गाव बंद केले, परंतु काहीच फायदा न झाल्यामुळे 26 डिसेंबर रोजी गावकऱ्यांनी शेवटचा पर्याय स्वयंस्फूर्तीने पानगावच्या व्यापाऱ्यांनी आणि पानगावसह परिसरातील वाडी खेड्याच्या ग्रामपंचायतीने ठराव घेऊन व्यापार पेठेसह गाव बंद ठेवून रेणापूर पिंपळ फाट्यावर येथे झालेल्या रस्ता रोकोला पाठिंबा दिला होता। त्याची दखल घेऊन शासनाने 10 मीटर रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला आणि 11 डिसेंबर 2024 रोजी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली। व्यापारी, गावकरी आनंदी झाले होते। 1 वर्षात काम पूर्ण करण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात यंत्रणा वाढवून कामाची गती वाढवली, परंतु पानगावकरांच्या आनंदावर काही दिवसातच विरजण पडले व पनगेश्वर कारखान्याजवळ काही जणांनी काम अडवले। ते काम पुन्हा चालू करावे म्हणून पानगाव व परिसरातील वाडी खेड्यातील नागरिकांनी आपल्या गावातील बाजारपेठा बंद ठेवून 2 चाकी व 4 चाकी वाहनांची रॅली काढून जिल्हाधिकारी लातूर यांना निवेदन दिले होते। त्यावेळी काम सुरू झाले, पुन्हा उपोषण करण्यात आले, पुन्हा काम सुरू झाले आणि सध्या पातरवाडी ते मुरडवपर्यंत सुरू असलेले काम पुन्हा एकदा रखडल्याने पानगावसह परिसरातील जवळपास 30 गावच्या लोकांची व वाहनधारकांची धुळे मिश्रित रस्त्याने वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे। हा रस्ता पूर्ण होईल की नाही याच्या आशा मात्र धूसर झाल्या आहेत। पानगावहून वाल्मिक केंद्रे, मराठवाडा चीफ ब्युरो, राजमंत्र न्यूज, लातूर।